Details from an old Coles County mental hospital are getting a special sci-fi series. Ashmore Estates has been rumored to be haunted for years. Well, now some ghost hunters are making a documentary to see if those tales are true. Dave, it is definitely the stuff that scary movies are made of. Today was the first day of filming. It was just outside of the small town of Ashmore. Paranormal professionals will stay up all night tonight testing the old house. What they might find, well, it creeps me out. एक असं मेंटल हॉस्पिटल जिथे आता पेशंट्स नाही राहत तर राहतात त्यांच्या आत्मा. एक असं हॉस्पिटल जिथे तुम्ही जेव्हा पाय ठेवाल तेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या हॉरर मूवीच्या सेटवरती आला आहात का. इतकं ते क्रिपी आणि भयानक हॉस्पिटल आहे. आणि त्याचबरोबर त्या हॉस्पिटलची जी हिस्ट्री आहे, जी बॅक स्टोरी आहे, ती तेवढीच डार्क आणि मिस्टेरियस आहे. आणि हे हॉस्पिटल फक्त एक हॉस्पिटल नव्हतं तर एक ऑर्फनेज सुद्धा होतं. एक असं ऑर्फनेज जिथे 1 वर्षाची लहान मुलं देखील राहत होती आणि त्यांच्यासोबत 70 ते 80 वर्षाचा म्हातारा सिरियल किलर सुद्धा. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की एखाद्या हॉन्टेड ठिकाणी रात्रीच्या वेळेस जाऊ नये, पण ॲशमोर इस्टेट ही एकमेव अशी बिल्डिंग आहे जिथे तुम्ही दिवसा जरी गेला ना तरीसुद्धा तुमच्यासोबत इथे पॅरानॉर्मल घटना घडतात. ॲशमोर इस्टेट ही एक 3 मजली इमारत आहे जी 1916 साली बांधण्यात आली होती. पण ती का बांधण्यात आली होती याचं कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. पण त्याआधी नमस्कार, मी आकाश आणि तुम्ही पाहतात आकाशिक हॉरर. तर ॲशमोर इस्टेट ही बिल्डिंग अशा लोकांचं घर होतं ज्यांना मेंटल डिसॅबिलिटीज आहे. जे लोक अनाथ होते, गरीब होते, अपंग होते किंवा अल्कोहोलिक होते. आणि साधारण 1916 ते 1956च्या दरम्यान या बिल्डिंगमध्ये 200 पेक्षा जास्त लोकांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या ॲशमोर इस्टेटचं दुसरं नाव म्हणजे पुअर फार्म. जसे आपल्याकडे आईवडील मुलांना सांगतात की नीट वाग नाहीतर तुला बोर्डिंग स्कूलला पाठवेल, तसेच अमेरिकेमधले मॉम डॅड आपल्या मुलांना सांगायचे की नीट वाग नाहीतर तुला पुअर फार्मला पाठवेल. अशी काहीशी भयानक इमेज त्या पुअर फार्मची तेव्हा होती. आता तुम्ही विचार कराल की हे पुअर फार्म नाव नेमकं पडलं कसं, तर याची सुद्धा एक वेगळी हिस्ट्री आहे. साल होतं 1880. आत्ताची जी ॲशमोर इस्टेटची बिल्डिंग आहे त्याच जागेवरती आधी एक बिल्डिंग उभी होती आणि त्यामध्ये 250 पेक्षा जास्त लोक राहत होती. आणि त्यातच एका रात्री एल्वा स्किनर नावाची एक लहान मुलगी 3ऱ्या मजल्यावरती खेळत असते आणि खेळता खेळता तिच्या ड्रेसला आग लागते आणि त्याच हडबडीमध्ये ती इकडे तिकडे पळू लागते आणि तो संपूर्ण 3रा मजला तिच्यासोबत जळून खाक होतो. आणि त्यानंतर असं सांगितलं जातं की तिचीच आत्मा या बिल्डिंगला अजूनही हॉन्ट करते. तिची आत्मा अजूनही या बिल्डिंगमध्ये भटकत आहे. आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर या बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टिगेट करत होते तेव्हा त्यांना एक आवाज येतो, मॉमी नावाचा. आणि हा आवाज एका कॅमेऱ्यामध्ये देखील कॅप्चर झाला आहे. Okay, that's what I know. And it's not on the, it's down here. What you asked? Huh? You just make a noise. Did you just go? No. आणि तो आवाज एल्वा स्किनरचाच आहे असं त्यांचं मत आहे. आणि हा आवाज फक्त त्यांना नाही आला. एवढ्या वर्षामध्ये त्या बिल्डिंगमध्ये जर का 10 जण गेले असतील तर त्या 10 पैकी 9 जणांना हा मॉमी नावाचा आवाज आलाच आहे. आणि मला असं वाटतं की तो आवाज त्याच मुलीचा आहे, कारण तुम्ही देखील ऐकू शकता त्या कॅमेरामध्ये तो आवाज किती क्लिअरली कॅप्चर झाला आहे. आता ती बिल्डिंग जळाल्यानंतर सरकारने तिथे दुसरी एक बिल्डिंग बांधली जी की संपूर्णपणे कॉन्क्रीट आणि फायर प्रूफ होते. आणि आत्ता ही उभी असलेली तीच बिल्डिंग आहे ॲशमोर इस्टेट नावाची. आता तुम्ही जेव्हा या बिल्डिंगमध्ये एंटर होता तेव्हा कलर स्प्रेने तिथे वेगवेगळे सायन्स आणि स्लोगन लिहिले आहेत. फॉर एक्झाम्पल, दोज दॅट एंटर्स नेव्हर रिटर्न्स, किंवा दिस वॉल्स कॅन टॉक सो ओपन अप युअर माइंड अँड लिसन, यासारखेच बरेचसे सायन्स आणि स्लोगन तिथे लिहिले आहेत. आता यामध्येच तिथला एक लोकल मुलगा सांगतो की तो असाच मज्जा मस्करी करण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत या बिल्डिंगमध्ये यायचा आणि कुठेतरी लपून आवाज काढायचा आणि त्याच्या मित्रांना घाबरवायचा. कारण जेव्हा पण तो त्या बिल्डिंगमध्ये जायचा तेव्हा त्याला काहीच फील होत नव्हतं. त्याला वाटायचं की एक जुनी अशी बिल्डिंग आहे, फक्त एवढंच आहे, यात काय घाबरण्यासारखं आहे. आणि एके दिवशी असाच तो त्याच्या मित्रांसोबत पुन्हा या बिल्डिंगमध्ये येतो
त्याचे मित्र पुढे चाललेले असतात आणि हा मागे असतो आणि हा आवाज काढणार तेवढ्यातच त्याचे मित्र त्याला ओरडतात की तू का आवाज काढतोय. आणि जेव्हा त्याचे मित्र त्याला हे बोलतात तेव्हा तो ब्लँक होतो, कारण यावेळेस त्याने कसलाही आवाज काढला नव्हता आणि त्याला सुद्धा कसलाही आवाज आला नव्हता. पण त्याच्या बाकीच्या मित्रांना मात्र कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला होता. तो त्याच्या मित्रांना सांगतो की मी अजिबात ओरडलो नाहीये, पण त्याच्या मित्रांचा त्याच्यावरती अजिबात विश्वास बसत नाही. आता इथे येणारे जाणारे जेवढेही पेशंट्स होते ते मोस्टली एपिलेप्सी या आजाराने ग्रस्त होते आणि त्याचबरोबर इथे खूप सारी लहान अनाथ मुले देखील होती. आता तिथले जे आसपासचे राहणारे लोक आहेत ते असं क्लेम करतात की त्यांनी त्या बिल्डिंगच्या खिडकीमध्ये एक लहान मुलगा उभा असलेला पाहिला आहे आणि 40पेक्षा जास्त लोकांनी तर स्वतः पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरला सांगितलं आहे की आम्ही एका लहान मुलाला त्या खिडकीमध्ये उभा असलेलं पाहिलं आहे. आता न्यूज रिपोर्टर्स इन्व्हेस्टिगेटर्स लोकांना प्रश्न विचारतात की तुम्हाला या बिल्डिंगमध्ये सर्वात जास्त एनर्जी कुठे फील होते. तेव्हा ते सांगतात की बेसमेंट फ्लोअरवरती काहीच फील होत नाही, ते एकदम नॉर्मल असं आहे. आणि हां, सेकंड फ्लोअरवरती तुम्हाला थोडीफार एनर्जी फील होते की हां इथे काहीतरी वेगळं आहे. पण जेव्हा तुम्ही तिसऱ्या मजल्यावरती जाता तेव्हा तिथे तुम्हाला 100% फील होतं की इथे अशी काहीतरी गोष्ट आहे जी बिलकुलही नसायला पाहिजे किंवा त्याला इथे आपण आलेलो अजिबात आवडलेलं नाही आहे. इतकं क्रिपी काहीतरी तिथे फील होतं. The basement floor doesn't bother me at all. I don't feel anything uncomfortable there. Second floor, sometimes I feel like there's something going on there. But third floor on the west side, that particularly, there's something creepy over there. And I don't like the west staircase either. That gives me a creepy feel. That's the asylum at the top. Yeah. आणि ते का होतं याचं कारण असं सांगितलं जातं की तिसऱ्या मजल्यावरती असे पेशंट्स होते जे खूप ॲग्रेसिव्ह आणि व्हायलंट होते आणि त्यामुळेच तिथे आधी जे काम करणारे वर्कर्स होते ते सांगतात की त्या पेशंट्सच्या पायांना साखळी बांधली जायची आणि जाड मेटल्स डोअरमध्ये त्यांना बंद केलं जायचं. इतके ते खतरनाक होते आणि त्यामुळेच त्या तिसऱ्या मजल्यावरती सगळ्यात जास्त भयानक एनर्जी फील होते. आता ते पॅरानॉर्मल रिसर्चर्स जेव्हा तिसऱ्या मजल्यावरती इन्व्हेस्टिगेट करत असतात तेव्हा त्यांना तिथे एक जुना बेड मिळतो. ते लोक त्या बेड शेजारी एक कॅमेरा प्लेस करतात आणि नंतर जेव्हा फुटेज चेक करतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्यांना त्या फुटेजमध्ये असं दिसतं की एक प्रकाशाचा गोळा त्या जुन्या मेटल बेडवरती इकडून तिकडे फिरत आहे. अगदी सेम तसाच गोळा जो कडकडडुमा कोर्टमध्ये फिरत होता. तुम्ही जर का माझा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो व्हिडिओ तुम्ही नंतर चेकआउट करू शकता. आता इन्व्हेस्टिगेटर्स त्याच फ्लोअरच्या एका कॉरिडॉरमध्ये कॅमेरा प्लेस करतात आणि त्याचबरोबर एक लेझर ग्रीडसुद्धा, ज्यामध्ये अशा काही एनर्जीज जरा क्लिअरली दिसतात. आता कॅमेराज लावल्यानंतर ते सगळेजण तिथे वाट पाहू लागतात की काही हालचाल होतीये का. पण तितक्यातच त्या बिल्डिंगची अचानकपणे लाईट जाते आणि त्यानंतर तिथे सुरू होतो खेळ सावल्यांचा, कारण त्यांना त्यांच्या कॅमेराजमध्ये दिसू लागतं की एक ब्लॅक शॅडो त्या कॉरिडॉरमधून इकडून तिकडे चालली आहे. इन्व्हेस्टिगेटर्स सांगतात की ती रात्र ते कधीच विसरू शकत नाही, कारण ते जे 5 कॅमेरेज त्यांनी तिथे लावले होते ते एक एक करून बंद पडायला लागले. ते सगळेजण कन्फ्यूज झाले की कॅमेरा तर बॅटरीवर चालतो, मग हे अचानकपणे बंद कसे पडत चाललेत. आणि 1-2 कॅमेरात समजू शकतो, जर 5च्या 5 कॅमेरेज आपोआपपणे बंद पडत असतील तर इथे नक्कीच काहीतरी डार्क एनर्जी आहे. आता या ॲशमोर बिल्डिंगमधली आणखी एक स्टोरी अशी आहे, जो ब्लक्सन नावाचा एक 75 वर्षीय म्हातारा माणूस इथे 15 वर्षापासून काम करायचा आणि असाच तो काही कामानिमित्त बाहेर गेले असताना त्याचा ट्रेनला ॲक्सिडेंट होतो. आता ट्रेनला धडकलाय म्हटल्यावर त्याच्याकडे थोडाच वेळ राहिला होता. लोक त्याला याच बिल्डिंगमधल्या त्याच्या बेडरूममध्ये आणतात आणि तो अल्टिमेटली तिथे मरतो. आणि यानंतर असं सांगितलं जातं की त्याची आत्मा बॉयलर रूममध्ये भटकते, जिथे त्याने 15 वर्ष काम केलं होतं. ही बॉयलर रूम त्याची टेरिटरी होती जेव्हा तो जिवंत होता आणि आता मेल्यानंतरही तो आता तिथेच आहे. त्याला दुसरा कोणी त्या बॉयलर रूममध्ये पाय ठेवलेला बिलकुल आवडत नाही. म्हणूनच बरेचसे इन्व्हेस्टिगेटर्स जेव्हा बॉयलर रूमच्या दिशेने जायला निघतात तेव्हा त्यांना पायऱ्यांनी खाली जायला लागतं
आणि जेव्हा ते जात असतात तेव्हा त्या प्रत्येकाला असं वाटतं की त्यांना कोणीतरी जोराचं मागून धक्का दिला आहे किंवा त्यांचा पाय अचानकपणे पकडला आहे. आणि एका इन्सिडेंटमध्ये तर एक माणूस त्या पायऱ्यांवरतून त्याचा पाय घसरून खाली जमिनीवरती बेशुद्धसुद्धा पडला होता. आता या बिल्डिंगमध्ये सगळीकडे पॅरानॉर्मल घटना घडतात, ज्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्स्टंट ब्लॅक शॅडो दिसणे, पोटामध्ये गोळा येणे किंवा उलटीसारखं होणे, लहान मुलांचे ॲपरेशन दिसणे किंवा विचित्र विचित्र आवाज ऐकू येणे, जसं की कोणीतरी रडतंय, भिवलतंय, हसतंय किंवा पावलांचे आवाज, शिट्टी वाजवल्याचे आवाज किंवा डोरबेल्स रिंग होत आहेत त्याचे देखील आवाज इथे येतात. किंवा कॉरिडॉरमधून जेव्हा तुम्ही चालत असता तेव्हा तुम्हाला अचानकपणे कोणतरी ढकलतंय, ओढतंय असे भास किंवा दरवाज्यावरती बसलेली जोराची थाप ऐकू येणे, असे काहीशे भयानक प्रकार इथे हमखास घडतात. या बिल्डिंगमधला 3रा मजला हा सगळ्यात भयानक आहे. या मजल्यावरती येणाऱ्या व्हिजिटर्सला नीट श्वास देखील घेता येत नाही. ॲज यू ऑल नो, इथे सगळ्यात जास्त व्हायलंट आणि सिव्हिअर मेंटल पेशंट्स होते, ज्यांना तिथले डॉक्टर वेट ब्लँकेट नावाची ट्रीटमेंट द्यायचे. आणि ती ट्रीटमेंट अशी होती की पेशंटला दिवस रात्र भिजलेल्या कपड्यांमध्ये ठेवायचं. एका लोखंडी साखळीचं तोंड त्यांच्या पायाला आणि दुसरं तोंड बाथटबला बांधलं जायचं. ॲशमोर इस्टेटविषयी अशा कितीतरी घटना आहेत ज्या की अनडॉक्युमेंटेड आहेत, ज्या की अजिबात रेकॉर्ड केलेल्या नाही आहेत. आणि त्यापैकीच एक घटना म्हणजे तिथला एक डॉक्टर 3ऱ्या मजल्यावरती अचानकपणे जमिनीवरती उडी मारतो आणि आपला जीव देतो. आणि तो असं का करतो याचं ठाम उत्तर कोणाकडेच नाही आहे. फक्त असं सांगितलं जातं की उडी टाकण्याच्या आधी त्या डॉक्टरने त्या ग्राउंडवरती एक टोपी घातलेल्या माणसाचं ॲपॅरेशन बघितलं होतं आणि त्यामुळेच तो तिथून उडी टाकतो. आता या ॲशमोर इस्टेट बिल्डिंगमध्ये अशा काही भयानक आणि भयंकर असंख्य एंटिटीज आहेत ज्या की खूपच डार्क आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला कधी जर का त्या बिल्डिंगमध्ये जाण्याचा चान्स आला तर नक्की जाऊन या आणि मला तुमचा अनुभव सांगा. बाय द वे, या व्हिडिओवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की आपण चंद्रावरती जरी एक्सप्लोर केलं असलं ना तरी पृथ्वीवरती अशा काही गोष्टी आहेत ज्या माणसाने काहीच एक्सप्लोर केलेल्या नाही आहेत, ज्यामध्ये समुद्र असेल किंवा ॲमेझॉन फॉरेस्ट असेल किंवा हे पॅरानॉर्मल वर्ल्ड. आपल्याकडे असे बरेचसे प्रश्न आहेत ज्याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे आणि त्यापैकीच हे एक आहे ॲशमोर इस्टेट. तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर शेअर करा आणि काहीच वाटलं नसेल तर प्लीज कॉमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय.